कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नाकफुलं होती त्यांना नांगराचा फळा लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, यांच्या नांगराने माझी पिलं मेली. तो रोष मनात तिने ठेवला आणि शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं तिनं मनात ठरवलं. ती फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून ती त्या गावी निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली. तो त्या घरी त्या मुलीनं पाटावर नागनागिन 9 नागकुळं काढली होती. त्यांची पूजा केली होती. दुधाचा नैवेद्य दाखवला होता. लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या. मोठ्या आनंदाने पूजा करून ती प्रार्थना करत होती. ही नागिन तिथं पोचली. पूजा पाहून ती संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनाने आनंदाने लोळली. इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच होती. इतक्यात नागिन उभी राहिली आणि तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तर प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणलं होतं. हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली आणि तिला वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती मुलगी आपल्या माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापानं तिला झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.